शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी केलेल्या एका विधानाच्या नंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली। एकनाथ शिंदेमुळेच भाजप सत्तेत असल्याचं विधान त्यांनी केलं। दरम्यान शंभूराज देसाई यांच्या या विधानाच्या नंतर भाजपनं देखील त्यांच्यावर पलटवार केलाय। पाहूयात। 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। कोण त्या ठिकाणी कोणामुळे कोणाचा फायदा झाला ही उणीधुणी काढण्याची वेळ नाहीये। तशा प्रकारच्या सूचना सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे। आधीच शिवसेना आणि भाजपात आलबेल नाही, त्यातच शंभूराज देसाईंनी केलेल्या विधानामुळे भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेमुळेच भाजप सत्तेत असल्याचं विधान शंभूराज देसाईंनी केलंय। 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची होती, त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली। तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना 2019ला, आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती। शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत गेले, त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। जवळपास 10 दिवस चाललेल्या सत्ता नाट्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं। दरम्यान हाच दाखला देत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला सत्ता स्थापनेची आठवण करून दिली। दरम्यान यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील शिवसेनेवर पलटवार केलाय। महायुतीच्या जबाबदार नेत्यांनी आपल्या महायुतीत विसंवाद होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कोण त्या ठिकाणी कोणामुळे कोणाचा फायदा झाला ही उणीधुणी काढण्याची वेळ नाहीये। तशा प्रकारच्या सूचना सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहेत। मला वाटतं त्या जाणीवेतनं सगळ्या नेत्यांनी बोलावं, वागावं। भाजप शिवसेनेमध्ये आधीच खटके उडाले, त्यातच आता शंभूराज देसाईंनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षातील सुरू असलेल्या मतभेदावरनं शंभूराज देसाईंनी भाजपला थेट सत्ता स्थापनेची आठवण करून देत इशारा दिल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।